हॅलो हाय गाईज, नमस्कार. मी या अभी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे, सुनीता ताई आहेत, ते मडला राहतात, त्यांच्या इथे जाणार आम्ही. तर तिथे आम्ही जाऊन त्यांच्या घरी गृहप्रवेश आहे आणि पूजा पण ठेवली आहे. तर आम्हाला निमंत्रण दिलं आहे. मडला आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे, त्यामुळे आम्हाला माहिती नाही कसं जायचं, काय जायचं. त्यांनी सांगितलं ॲड्रेस, कसं जेटीने यायचं, कसं हे करायचं. तर आम्ही आता निघतो आहे घरातनं. वाजले आहेत 3. आम्हाला बोलवलेलं त्यांनी जेवण बनवायला. आम्ही जेवणाच्या टायमाला चाललो आहे. तर आता त्यांचं रिॲक्शन पण बघूया, काय बोलतात आहे. आम्हाला लेट झालं, माझ्यामुळे नाही, दोघांमुळे. आज सोमवार होता, पूजा होती, त्यामुळे आम्हाला लेट झालं. त्यासाठी चला मग आपण भेटूया. बाईकने निघतो आहे वर्सोवा जेटीला. तिथून मग तिकडे ॲड्रेस दिला आहे, तसं मग आम्ही जाऊ मड आयलँडला. आम्ही पण फर्स्ट टाइम चालू, तुम्ही पण फर्स्ट टाइम. चला बाय. तुम्ही बघतच आहात की आता आम्ही निघालो आहोत. हे आहे लिंकिंग रोड, सांताक्रूज वेस्ट, आणि हे आहे जुहू गार्डन. इकडे प्रसिद्ध आहे विमान तिकडचं. आणि हा जुहू रोड आम्हाला दाखवत आहे मॅपमध्ये, त्यामुळे आम्ही जुहू रोडने जात आहोत. लिंकिंग रोडवरनं शॉर्टकट दाखवत होता आणि ट्रॅफिक कमी दाखवत होती, त्यामुळे आम्ही निघालो आहोत बाईकने. हे बघतच असाल तुम्ही की आपण हा जुहूकडे जाणारा रस्ता आहे. गर्दी खूपच कमी होती कारण की दुपारची वेळ होती. हे आम्ही निघालो आणि हे बघतच असाल तुम्ही दृश्य, किती सुंदर असं वाटत होतं. वाजलेले होते 3, त्यामुळे थोडं गर्दी कमी होती आणि ट्रॅफिक पण हे होती आणि मस्त असं थोडंसं ऊन पडलेलं होतं. त्यामुळे आता हे बघत असाल तुम्ही, आम्ही चाललो आहोत. आम्ही पण पहिल्यांदा चाललेलं असताना आम्हाला काय एवढी आयडिया नव्हती की कसं काय आहे. हे आम्ही पोचलो होतो जुहू बस स्टॉपला आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही बघत असाल पोलीस चौकी आहे, जुहू बीच आहे, तिकडे हॉटेल्स आहेत, खूप सारे असे. जुहू एक सुंदर असं निसर्गसम्य असं बीच आहे. खूप छान वाटत होतं आणि आम्ही पहिल्यांदाच चाललेलो, त्यामुळे आम्हाला पण हे नव्हतं. थोडी आयडिया होती की वर्सोवाला कसं जायचं, पण त्याच्या पुढे कसं जायचं ते आम्हाला माहिती नव्हतं. पण आमच्यासारखे असे भरपूर जणं असतील की त्यांना प्रश्न असतील, पहिल्यांदा हे चाललेलो आहोत. हे आहे JW मॅरिड हॉटेल. सॉरी, चुकून असं म्हणजे हे होतं. आता आम्ही चाललो आहोत. हे दाखवायचं कारण की म्हणजे कसं की कधी कोण जात असेल तर पहिलं बघा. हे आता आम्ही हे आता इकडे शॉपमध्ये थांबलेलो आहोत कारण की वास्तुशांती आहे आणि पूजा पण होती. तर म्हटलं की काय गिफ्ट द्यावं, तर आम्हाला ह्या गणपती बाप्पा एवढे छोटे मस्त वाटत होते. त्यांना आसन हे त्यांना आवडेल की नाही माहिती नाही, पण मला स्वामींची फोटो गिफ्ट द्यायचं, कारण की स्वामींची मी भक्त आहे. तर मला असं वाटत होतं की त्यांच्या वाटचालीसाठी स्वामींची आशीर्वाद आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद असावा, म्हणून मी ते गिफ्ट दिलं. आणि त्यांना आवडेल नाही आवडेल माहिती नाही, पण आता हे बघा, आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत. इकडे बाईकच्या अशा लाईन्स लागलेल्या होत्या. आम्ही आता वर्सोवा जेटीला पोचलेलो आहोत आणि समोरनं ही भरलेली येते. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही पण पहिल्यांदा गेलो तेव्हा आम्हाला भीती वाटत होती की कसं आम्ही बाईक आतमध्ये, पण इकडे बाईक पण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि तिकीट पण खूप स्वस्त आहे. 20 रुपये दोघांचे आणि 10 रुपये बाईकचे, असे 30 रुपये लागतात. पण ते पण असे नाही आहेत की आपण आता बघा, अभि येत आहे बाईक घेऊन. मी ऑलरेडी चढलेली, कारण की पब्लिकला पहिलं घेतात आणि नंतर मग बाईक्स असतात, त्यांच्या लाईन्स असतात, त्या हे करतात. तर तुम्हाला सांगते की ही आहे मी आणि हा अभि बाईक घेऊन उभा आहे स्टँड. आणि त्याला मी सांगते की बघ इकडे, कारण की आम्ही असे आता तिकडनं निघालेलो आपण. आम्ही हे बघा, इतकं सुंदर असं होतं. 5 मिनटाचं फक्त हे आहे की ह्या टोकातनं त्या टोकात जायला फक्त 5 मिनटं लागतात आणि एवढं स्वस्त आहे. कोण असं जात असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की घाबरण्याची काही हे नाही आहे. खूप छान असं हे होतं. दुसऱ्या ठिकाणावरनं मालाड त्या बाय रोड जायला 2
तास लागतात. तर इकडे ह्या टोकापासून त्या टोकावर जायला फक्त 2 मिनटं लागतात. जास्त काही टाईम लागत नाही. आणि एवढं चांगलं आहे. हे ज्या बोट्स आहेत त्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतात आणि खूप रिजनेबल प्राईस आहे. एक्सप्रेस पण आहेत आणि नॉर्मल लोकल पण बोटी आहेत. नॉर्मल बोटी म्हणजे कसं त्याच्यात सगळ्या पब्लिक एकत्र भरून त्यानंतरच ती बोट निघते आणि एक्सप्रेसमध्ये जेवढे आहेत तेवढे हे करून निघतात. तर त्यांची प्राईस पण काही एवढं हे नाही आहे, पण खूप स्वस्त आणि मस्त पटकन आम्ही तिकडनं आलो आणि खूप स्वस्त याच्यामध्ये. म्हणजे आमची बाईक आम्ही दोघं आमचं 60 रुपयामध्ये काम झालं जायचं यायचं. आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत. अभि आता बाईक घेऊन निघालेला आहे. चढण आहे तिकडे वेटिंग करायला, असं खाली स्लोप असतो. इकडे आम्ही उभे आहोत. इथे जास्त नाही 10 रुपयेच घेतलेले होते आणि हे आम्ही पोचलो आहोत मडला. हा आहे मेन मड की तिकडे तुम्हाला शेअरिंग ऑटोज भेटतात आणि हे भेटतात. आम्ही इकडे आलो आहोत कारण की आमचं आहे आमच्या फ्रेंड्सला भेटायला, सुनीताताई त्यांच्या घरी आज आहे पूजा. त्यामुळे आम्ही हे बघा आम्ही इकडे एवढं अभि सांगत आहे की इकडे एवढं आम्ही घाबरत होतो पण एकदम सोपं आहे आणि खूप जवळ आहे आणि छान आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी. हे आता आम्ही निघालो आहोत त्यांच्या घरी जाण्यासाठी. आम्ही त्यांना फोन केला आणि विचारलं की कसं यायचं. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं की तुम्ही असे या. आता आम्ही इकडनं निघालो आहोत बाईकने. आता बघूया इकडे. पण पहिल्यांदाच आम्ही इथं आलो, पण छान आहे असं म्हणजे शांतता, जास्त पब्लिक नाही आहे. एवढं सुंदर बघा ना मंदिर आहे, खूप छान आहे. आणि आम्हाला आता विचारत जातो आहे कारण की आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत. आम्हाला काय माहिती पण नव्हतं इकडचं मडचं. आम्ही विचारत गल्लीने चाललेलो आहोत. पण तुम्हाला सांगते की आपण पहिल्यांदा कधी ट्रॅव्हल करतो तर आपल्याला काही माहिती नसतं, पण असं कळतं की अरे इथे जवळच होतं, असं होतं. तर आम्ही असं गल्लीत विचारत मॅप लावलेला होता, ते आम्हाला सांगत होते की कसं जायचं आहे. हे आम्ही चाललेलो आहोत. पण एकदम वेगळं आहे त्या ठिकाणी. म्हणजे असं हे नाही आहे की किती लांब आहे, खूप जवळ होतं त्यांचं घर. तर आम्ही तरी पण विसरलो. आमचं मॅप थोडंसं फिरवून घेऊन जात होता, माहिती नाही. पण आम्ही आता म्हटलं की बघूया जसं मॅप सांगतोय त्याच हिशोबाने आपण पुढे वाटचाल करूया. हे आम्ही असे गल्लीत चाललेलो आहोत. हे आम्ही मडला उतरून आता चाललेलो आहोत. तर हे बघा त्यांनी आम्हाला सांगितलं त्या गल्लीतनं तुम्ही हे करा. तर आम्ही त्या गल्लीतनं शिरलेलो होतो. आणि इकडे तुम्ही बघतच असाल की किती शांतता आहे. कोणी असं जास्त कोण दिसत नाही आहे बाहेर. आणि गल्ली आहे. हे मड आयलंडवर आहे, त्यामुळे हे बघा की असं हे बघा इकडे ना झाड तोडत होते, थटकन टाकलं. मी तर घाबरली, बापरे. मी म्हटलं काय हे अंगावर फेकतात की काय माझ्या. तर हे बघा मी आता त्या गल्लीतनं बाहेर निघतो. हे तर होतं घोडा, बघून मजा आली. फक्त हे आहे तिकडचं तलाव. त्या तलावाचं नाव मी तुम्हाला सांगते. पण हे बघा त्यांनी आम्हाला सांगितलेलं सुनीताताईंनी की तुम्ही तलावाच्या इकडे या. मग मी तुम्हाला त्यांच्या घरी एवढी गडबड असताना पण ते आम्हाला सांगत होत्या की कसं यायचं काय यायचं. तर हे आम्ही आता ज्या लोकेशन त्यांनी सांगितलेलं होतं तलावाचं, त्या तलावाच्या लोकेशनवर आम्ही पोचलेलो आहोत. ह्या तलावाचं नाव आहे आता ह्या आम्हाला भेटल्या ताई. आम्ही खूप फिरून हे केलं. बिचारा त्यांची पण धावपळ होती. तुम्ही आता बघतच आहात की त्या आम्हाला घ्यायला आलेल्या आहेत. त्यांची धावपळ आहे पण तरी पण त्या आमच्यासाठी आल्या घ्यायला वेळात वेळ काढून. थँक्यू ताई. आणि त्यांनी आम्हाला आता घरी नेलेलं आहे. बघूया आम्ही इकडे कशासाठी आलेलो आहोत. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. बाय. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. काहीच वाटलंच तुम्हाला तर मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.